सगळेजण गेले 10 दिवसातल्या या दुःखद वातावरणामध्ये पाहतोय. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला माणूस आदरणीय साहेब असतील, पवार कुटुंबीय असतील, आदरणीय वहिनी असतील, त्यांना भेटण्यासाठी इथं सहयोगवरती येतोय. 10 दिवस होत आले, पण अजूनही कोणाचा विश्वास बसत नाही की दादा आपल्यामध्ये नाही आहेत. या सगळ्या कामाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं दादांनी ज्या वास्तू उभ्या केल्या, जे काम केले, जी विकास कामं केली, या सगळ्यातून दादा दररोज सोबत असणार आहेत. त्यांनी दिलेला मूळ मंत्र पुढे घेऊन जाणं ही आमची कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. आज आदरणीय वहिनी आणि पवार कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आम्ही सगळेजण सहयोगवरती आलो. ताई, बजरंग सोनवणे यांनी अशी मागणी केली की त्या विमानामध्ये कदाचित बॉम्ब असावा आणि त्या दृष्टीनं तपास यंत्रणेने तपास करावा. मला असं वाटतं ज्यांच्या मनामध्ये शंका आहेत, त्यांच्याकडे काही पुरावे कुणाकडे असतील तर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सूचना दिल्यानंतर तातडीने तपास सुरू झालेला आहे. ब्लॅक बॉक्सची रिकव्हरी सुरू आहे आणि हा जो काही तपास होतो आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीलाच वाटतं तपास जो आहे तो तत्परतेने व्हावा आणि समोर यावा. अगदी केंद्रीय मंत्र्यांनीसुद्धा सूचना दिलेल्या आहेत आणि म्हणून ज्या काही शंका कुणाच्या मनामध्ये असतील, ज्यांच्याकडे जे काही पुरावे असतील, त्यांनी तपास जो चालू आहे त्या तपास यंत्रणेकडे नेऊन द्यावा, ज्याच्या अनुषंगाने तपास करता येईल.